होऊन भद्राकाली देवी ते देवीच्या गगनातली एवढी तर स्त्रियांना बरोबरी तुम्ही बसा की. देवी वाच्य माग सांगा माग. काशिकापूर आदिनाथ काल अवघ्या त्रिखंडात नशिबी हीट पाणी रूपे माती होती म्हणाले समाविष्ट प्रमाणे आणि प्रमुख मुख्य देवी स्वरूप अंबिका उरली ती फक्त देवी राणी अंबा जे केले सारे दर्शे दैत्यानी स्वाहा मोठे म्हणा की देवाच स्वाहा हे मूर्खदैत्या मी आणि स्वरूप केवणी उरले रांगणी त्या सर्वांनी माझ्यात सामावणी उरले मी एक ऋषी वाच पावन पंकजम कृपा नारदादी योगी वंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे कोटि वास्तवं भवतिकारकं परं नीलकण्ठ ऋषिकान्तदायकं त्रिलोचनं करकालमकुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं शूलकं कपाशदण्ड पाणिमादिकारकं श्यामकायमादि देवमक्षरं निरामय देमरित्रवं प्रभु इष्टताण्डवं प्रियं काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त्यारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिकवनमनोन्ये किंकिणील सत्कटी काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं धर्महेतुपालकं अधर्मार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभो स्वर्णवर्ण शेषपाश शोभितां मण्डलं काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं रत्नपादुका प्रवाळी रामपादयुग्मकं नित्यमनित्ये नित्यदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करार्जुतमोक्षणं काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं माण्डासविन्नपद्मजाण्डकोश सन्तति कृतिपातनच पापजालमुग्नशासन अशक्तिदायकं कपालमालिकन्दनं काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे ओं बोधसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोक पुण्यपापशोधकं नीतिमार्ग कोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुरादी नाटकाल वैरवं भजे देवदानव उपस्थित राहून देवदान उपस्थित राहून देवी सुमामध्ये पावणी विजया कोणाचा या विचारी न वाढल्या तुझा देवदानवाची स्वाहा दो बाजूनी शस्त्रशाखातील प्रयुक्त ईर्षावेश त्वेष साधनानी कीर्तन झाले याची त्रिलोकी देवाने अस्त्रशक्ती सोडवली दैत्यराज सावध होऊन आघात शक्ती परतवणी लाविल्याची ते दवा देवीवर शस्त्र आघात करून सहापणे परतम लावणी तिरस्काराच्या ओंकाराने नष्ट केल्या ते दवा चक्रवाण वर्षावणी सोमाने देवीचे टाकले जापणे देवी अत्यंत क्रोधित होऊन धनुष्यदयाचे मोडिले स्वादर्श दयाचे मोडता हाती शक्ती घेता चंद्राचे तेज देवनी दिवे तेजाची तलवार हाती घेऊन
गेला देवीवर धावणी सज्ज झाला मारण्यास स्वाहा. असुरावते हे बघता सूर्यप्रकाशाची तलवारीची तेजस्विता देवणी तलवार हाती मोडणी टाकली धार तयाची असुर दैत्य राक्षसाचे अशोकज सारथी मारले जयाचे संतरण उरले तयाचे मुद्गर घेऊन हाती धावणी गेला देवीवर दिव्य बाण टाकून हातातील त्याच्या मुद्गर फोडून निशस्त्र केले त्याच क्षणी केला देवीवर मृत्यूप्रहार देवीने एक ठोसा छातीवर मारून भुईवर पाडले तक्षणी काही क्षणात सावरून तयार झाला ते उद्गार दैत्याने देवीला उचलून गगनात उडी मारली तक्षणी भूमी आधार न घेता युद्ध करून झुंज देते आकाशी कोणती आधार विरहित झालेले असे युद्ध पावणी देवी देवता निशब्द आश्चर्य उंची मुनी आम्ही केली त्या दैत्याला सैनिक पकडून उचलला प्रचंड वेगाने फिरविला आपटले जमिनीवर आदळला तरी धरणीवर मारण्या उठे देवीवर तेशाने उठे तलवारी धावला वेगाने धावून येता अंगावरी पाहुणी देवी त्याकडे क्षणभरी त्रिशूळ घेऊन करी खुपसून पाडला असे त्रिशूलमालाने खड्डा धरणीवर प्राण उडून गेले तरी सागर दीप धरणी घाबरवणी सोडली खरी बैठक कापले सारे अशा प्रकारे दैत्याचा वध करून सारे जग शांत स्थिर होऊन मलिनता जाऊन घर स्वच्छ झाले शंभू वधानंतर आनंद झाला सर्व गंधर्व लोकी स्तुती गायन करून एकत्र स्तुती केली ते मुक्तपणे स्वाहा झाली प्रसन्न राही जगत पालनासाठी कार्य करी आम्ही देवस्तुती गावणी अप्सरानाथे करीती श्यामा सरस्वतीच्या आख्यान श्रवण पटे करी पावन सकल मनोरथ पूर्ण येणे करून होत असे स्वाहा इति दुर्गा सप्तशती वधो नाम दस्माध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु